चांगला सिक्स मारतो एकटाच. आता बघूया मॅच मध्ये. आणि दादा धर्मेश माचीचा बी बडा बोला काय चांगला बॉलर द्या आपला याचा एकविरा संघाचा. चेंडू गेला वरती गेलेला आहे डोक्याचा वर. बघ बघ बस जेल साप सुटलेला आहे. काय बोला येतील दादा काय जेल तिकडे सुटलेला आहे आणि इकडे खाता उघडलेला आहे जिग्नेशनी संघाचा. पहिलाच चेंडू फुलटच बॉल जिगुनी मिस केलेला इकडे. बघूया आता दुसरा चेंडू आणि दुसरा बॉल परत आपला धर्मेश माची येते एकवीर संघाकडून नादरेट वरून. आणि धरावीचा मुकाबला चालू आहे आणि जिग्नेश पहिलीच ओपनिंग साठी आलेला आहे. सलामी जोडी आणि विकेटची मागे बॉल गेलेला होता. आणि बघा जाय काय काय दादा तुम्ही काय केलंय. शून्यवर बाद होते वाईट होत आहे. आत्महत्या केली दादा आणि काय कोसरला तिकडे तू पिचवरच. प्रीत चांगलाच बॅट्समन होता. कॉलिंग मध्ये मिसिल झालेला इकडे. चांगलाच प्रीत प्रॅक्टिस मध्ये पण खूप चांगला खेळतोय. चांगला बॅट्समन रनआउट केलेला आहे जिगून इकडे. बघूया आता गोपाल माची आलेला आहे. आयकॉन खिलाडी आहे. प्रीत कॉलिंग मध्ये गडबडी झाली त्यामुळे खाली पडलेला रनआउट झालाय. चांगलाच बॅट्समन होता. आता आलेला आहे गोपाल माची. आणि धरावी संघाचा चांगला मोठा खेळाडू आलेला आहे. आपण असं वाटते गोपाल आपला कर्णधार आहे संघाचा तो आलेला आहे. बघा काय करता आपल्या संघासाठी. आणि चांगली गोलंदाजी आपला एवढी वजन घेऊन बी चांगली गोलंदाजी करते धर्मेश माची एकविराकडून. एवढं दादाचा कौतुक करायला लागेल. आणि तेवढा चांगला आपला ऑलराऊंडर जिग्नेश माची तिकडे अजून व्यासपीठावर बसलेला आहे. बराबर चट्टान की जरा डोंगर उचलायला जिग्नेश चांगला फलंदाज आहे. चांगला फिल्डर आहे. चांगला गोलंदाज आहे. आणि मैदान आता बघ कोण गाजवते ते बघायचं आता. बघूया आता फटका तो मारलेला आहे आणि बाद फलंदाज बाद धर्मेसाठी चांगलीच गोलंदाजी म्हणावं लागेल. जिगूचा काय खाता खोललेला आहे. 2 रनात आउट झालेला आहे जिगू माची. कॅच आउट. पहिलाच आपण उशीर झालेला आहे मित्रांनो. लवकरात लवकर जेवढी लवकर होईल तेवढं आपल्याला बरं आहे. नील आता जिगूची जागा घेण्यासाठी आलेला आहे. नील माची लवकर लवकर सामना चालू करा. उशीर नाही झाला पाहिजे. आपल्याला जेवढा टाइम वाचेल तेवढा आपल्याला लवकर खेळायला भेटेल. त्यामुळे टीम मीटिंग जास्त करू नका. आपल्याजवळ उशीर खूप कमी आहे. तर जिगू माची आउट झालेला आहे इकडे. आता अकाउंटलाच खेळायला लागेल गोपाल माची. आता त्याची जिम्मेदारी आहे टीमला सांभाळायची. आणि चांगली गोलंदाजी म्हणावं लागली धर्मेश कडून. फक्त अजून ते 5 धाव दिलेले फलकावर त्याने स्कोअर बोर्डवर. परिस्थिती जी धरावीची वाईट परिस्थिती आहे. मागे किती बसलेले धरावीच्या सपोर्टसाठी. तो आपला बॉलर आहे तो कॉमेंटर आहे आणखी मित्रपक्ष आहे त्याचा घरांचे सर्व अंपित आहे गोपाल माचीचा. हे आता फक्त गोपाल माचीचा अजून स्ट्राईक नाही भेटलेले आहे. दादाची चांगली कामगिरी म्हणावी धर्मेश कडून. अजून बी थांबलेला आता नील आलेला आहे दादा. चांगला फलंदाज आलाय ग्राउंडची आतमध्ये. हो आणि चुकला तिकडे. कॉटन कॅच होती दादानी सोडली धर्मेश दादानी. काय दादा तू मॅच सोडली काय कॅच सोडली. चांगला फलंदाज आहे नील. यंग मुला आहे तो. चांगलाच खोलवर टप्पाचा चेंडू होता आणि कॅच ड्रॉप झाले इकडे नीलचा. बघूया आता चांगला शॉट म्हणावं लागेल. बघूया कॅच होतं काय. सीमा रे चौकार. 4 धावा नीलच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार. चांगला चौकार मारलेला आहे नीलने आणि धावसंख्या झालेली आहे 9 झालेली आहे धरावीची. पहिली ओव्हर चालू आहे. आता बघा 2 बॉल बाकी आहे. 2 चेंडू पहिले धर्मेश. धावसंख्या 9 झालेली आहे. चांगलाच फटका नीलची बॅटवरून येते. मी बोलला पहिलाच त्याला बोलला नीलची कॅच सोडली नाही तुम्ही मॅच सोडली. जेवढा नीलचं कौतुक करेल तेवढा कमी आहे. चांगला फटा ऑन पिच मध्ये खेळतो नील. आपला संघामध्ये आपला ग्राउंड आहे तो.
चांगल्या बॉलरचा मर्डर करून टाकेल तसं मुलं आहे तो. आणि धावसंख्या पोहोचलेली आहे आता धरावी आईची 15 झालेली आहे संघाची. शेवटचा बॉल बाकी आहे, शेवटचा बॉल. चौकार आणि षटकार येते नीलची बॅट वरून. दादा चुकींचा तुम्ही कॅच सोडली आणि हे 2 चेंडू मध्ये धावा आले 10 आणि धाव संख्या पोहोचलेली आहे 15 वर. आणि शेवटचा बॉल बाकी आहे, फक्त 5 धावा होता. 5 नील नाही आला त्याच्यानंतर 5 धावा होता फक्त. आता नीलची बॅट वरून येते बघ कसली टायमिंग. शेवटचा बॉल बाकी आहे. यांची नंतर कॉमेंट्री आमचा जतीन करे, चांगला आयकॉन खिलाडी जतीन माची. चांगली कॉमेंट्री बी करते, चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग, ऑलराऊंडर खिलाडी आहे जतीन आमचा. शिवनेरीचा संघाचा आहे. वाईट चेंडू तर नील आलाय. पहिलाच चेंडूवरती चौकार म्हणजे षटकार मारून टीमची धावसंख्या वाढवली आहे. आता वाईट झाले 16. आता बघूया उडवलेला आहे आता. बघूया आता सीमारेचा पार षटकार 6 धावांसाठी. चांगलीच बॅटिंग म्हणावं लागेल नीलची. संघ दबावमध्ये होता, त्यांनी बाहेर काढलेला आहे. धावसंख्या झाले 22. बघूया आता पुढचा चेंडू. ओव्हर संपलेले आहे आणि 3 चेंडू मध्ये 3 धावा काढलेला आहे नीलने. चौकार 2 षटकार आणि 16 धावा नीलची बॅटवरून होते. चांगली फटकेबाजी. जेवढे मुले पाठीमागे प्रेक्षक बघितले असेल तेवढे खुश झाले असेल. दादा बी तिकडे बसलेला मागे आपला चांगलाच कॉमेंटर मोठा चांगले मैदान गाजवलं दादानी. गुजराती मशी असेल, हिंदी मशील किंवा मराठीमध्ये कॉमेंट्रीमध्ये सांग विजय माझे असं तो कशी बी कॉमेंट्री करू शकतो. मी सांगत तसे कॉमेंट्री तो करता असा कॉमेंटर तो मागे बसलाय. पण बिचारा आता तो दुखापत आहे त्याला म्हणून तो आता येत नाही. आणि पुढची जतीन दादा बोला काय. बघूया आता पहिल्याच ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये झालेल्या 22 धावसंख्या. आता गोपाल माची आयकॉन खिलाडी. बघूया आता गोपाल माची खूप प्रॅक्टिसमध्ये लांब षटकार मारतोय. आता बघूया आता गोपालची बॅटिंग. आयकॉन खिलाडी आहे. धावसंख्या झाले 22. 6 चेंडू 22 धावा. चांगला संघात डबावमध्ये टाकलेला होता, त्यांनी बाहेर काढला नील माचीनी. आता गोपाल माची आलेला आहे, आयकॉन खिलाडी आहे. बघूया आता अजय माची आणि आयकॉन खिलाडी समोर आहे गोपाल. धावसंख्या झाल्या 22. पुढचा चेंडू अजय तो गोपाल. पहिलाच चेंडू उडवलेला आहे गोपाल माचीनी. 9 चेंडू आहे त्यामुळे विकेट नाही भेटणार. बघूया आता 9 चेंडू. पहिलाच चेंडू 9. गोपाल माचीला उडवायची संधी भेटलेली होती. चांगलाच कॅच म्हणावं लागेल. चांगला चेंडू डोक्याचा वर टाकलेला चेंडू पण संधी भेटले जे आपल्याला गोपाल दादाला. बघ आता फ्रीट आहे दादाला, संधी भेटलेली आहे. अजयनी चुकी केली तिकडे फुलटोक चेंडू टाकून. परत चेंडू उडवलेला आहे. परत चेंडू सीमारेकडे पाड जाते. दुसरा आता जीवनदान मिळाल. दादानी संधी केली गोपाल माचीनी. बिग हिट. मी बोललेलो गोपाल माचीला जास्त वेळ थांबू शकणार नाही. पहिला चेंडू वाचला आणि षटकार. आता बॉल चेंडू द्यावा लागेल आपल्याला. खूप लांब मारलेला आहे गोपाल माची. एवढा लांब मारू नको षटकार तुम्ही. प्रॅक्टिस मध्ये खूप मारतोय. बघूया आता पहिला चेंडू घुटना टेक तमाशा देख आणि लांब षटकार मारलेला आहे गोपाल माचीनी. आता मजा नाही कुठे जाऊ नका. गोपाल माचीची बॅटिंग बघा. चांगली फलंदाजी करते आपला गोपाल माची. असं वाटतं की गोपाल नील आपले दोन्ही फलंदाज होम पिच मध्ये खेळले ग्राउंड मध्ये आणि एक विकेट एक झटका लागलेला विकेट पडली आहे त्याची. आणि चांगली फलंदाजी दोन्ही मुला करते आपल्या संघासाठी. आणि धावसंख्या पोहोचलेली आहे धारावीची 31 झालेले आहे. दुसरी ओव्हर चालू आहे. 5 ओव्हरचा मॅच आहे. अजयची दुसरी ओव्हर 21 करून संघाकडून चालू आहे. चांगली सरासरी पाठला करते दोन्ही फलंदाज. गोपाल माची परत तयार संघासाठी आपल्याला. गोपाल माची निवडवलेला आहे. असं वाटतं दादा फोडून टाकणार. बिग षटकार बॅक टू बॅक. 2 चेंडूवरती 2 षटकार भेटलेले गोपाल माचीला. आणि असं पहिला शॉट चुकलेला होता फुलटच बॉल. आता खूपच लांब मारतोय. बघूया आता लागोपाठ 3 षटकाराला 1000 रुपयाची बक्षीस गोपाल माची. संध्या आता लागोपाठ बॅक टू बॅक 2 षटकार आलेला आहे.
तर तिसरा येतोय काय बघूया. गोपाल माची 1000 रुपये कमाची संधी आहे. गोपाल माची बॅक टू बॅक 3 6 ला 1000 रुपये आहे. रमेश भाई माची जय अंबेनगर. मी अगोदरच बोलले तू गोपाल माचीची बॅटिंग बघायला सर्वजण थांबा. आता खूप मजा येणार आहे. खूप लांब लांब षटकार मारतोय गोपाल माची. तिसरा बघूया आता येत आहे काय. हो चांगला चेंडू बनावा लागेल. थर्टी 39 झालेलं आहे धाव संख्या. 3 चेंडू अजूनही बाकी आहे. चौथा चेंडू फुलटच चेंडू गोपाल माचीनी बीट केलेलं आहे. बघूया आता धावसंख्या धावून झाले 2. धावसंख्या 41. 4 चेंडू 41. आता दुसरा ओव्हरचा आता बघूया. 2 चेंडू अजूनही बाकी आहे. गोपाल माची घुटना टेक तमाशा देख षटकार खूप लांब लांब मारतोय. आता बघूया 5वा चेंडू. फोर्टी 41 धावसंख्या झाले. 5वा चेंडू फुलटच चेंडू. गोपाल माचीला असा संधी देऊ नाही शकणार. खूप लांब लांब षटकार मारतोय. मैं अगोदरच बोले तू गोपाल माची जब बल्ला चल गया तो इधर बहुत लंबा लंबा सीख जाता है. अभी रन हुआ है 47. लास्ट चेंडू शेवटचा बॉल बाकी आहे गोपाल माचीचा. शेवटचा बॉल. धावसंख्या 2 ओव्हरमध्ये 12 चेंडू मध्ये 11 चेंडू मध्ये 47 बनवलं धावसंख्या. 3 आता चेंडू 3 धावा येते. 50 होते हाफ सेंचुरी. बघ परत डोक्यावर टाकून दिला त्यांनी. काय जय माची तुझा डोका फिरून गेला काय दादा. काय वारंवार डोक्याला टाकीतो बॉल. आणि नो बॉलचे बिमर झालेला आहे. ओव्हर चेंज बॉलर नवीन मागवावं लागेल तुम्हाला. आता 2 बिमर ओव्हर चेंज आहे. आणि आता धावसंख्या किती झाले सांगते मी तुम्हाला. 50 झाला. धावसंख्या 50 झालेली आहे. शेवटचा बॉल अजून बाकी आहे. 50 2 ओव्हर 50 झालेला आहे. शेवटचा बॉल अजून बाकी आहे. गोपाल माची शेवटचा बॉल अजून बाकी आहे. गोपाल माची बॅट दाखवून द्या. 50 झाले तुमचा स्कोर धरावीचा. गोपाल माची 7 चेंडू 24 धावा. 26 धावसंख्यामध्ये खेळतोय. 7 चेंडू मध्ये. बघूया 8वा चेंडू फ्री हिट बॉल आहे. 1 चेंडू टाकायला आलेला आहे. अजय आणि उडवलाय. तो आलाय आणि उडवलाय बाहेर. सी मारे चापार षटकार 6 धावांसाठी. 8 चेंडू 32 धावा. गोपाल माची 2000 बॅटिंग. खूपच चांगली बॅटिंग म्हणावं लागेल. सर्व बॉल घालवतोय गोपाल माची. थोडा लांब लांब एवढा षटकार मारू नका. बॉल सर्व आम्हाला हाणायला लागेल लांब लांबून. बघूया आता 2 ओव्हरमध्ये झालेले आहे. धावसंख्या झाले 56 झालेली आहे. गोपाल आला मैदान इतके गाजवतो आता दादा. गोपाल माचीचा गोपालचा पंगा नको कोण बी. गोपाल माची सोबत पंगा जाम भारी पडते तुम्हाला गोपालचा. आमच्या सोबत आता मनीष बी आज चांगला कॉमेंटर आता आपला हिंदी मध्ये करते. दादा आहे बसलाय आता. गोपाल और नए गेंदबाज आएंगे. हिम्मत को अपनी हिम्मत के लिए दिखानी होगी. अच्छी गेंदबाजी करनी होगी. गोपाल काफी हैवी हो रहे आरके के ग्राउंड पे. उनका होम ग्राउंड है. यही बल्लेबाज काफी अरसों से अच्छी बल्लेबाजी करते. पिछले समय थोड़ा उनको थोड़ा गोपाल को थोड़ा दुख थोड़ा हुआ था पैर का. इसी के कारण थोड़ा क्रिकेट से थोड़े दूर थे. इस बार कमबैक किया. अच्छी बल्लेबाजी कर रहे अभी तक.
थैंक यू अंपायर। वाइट का इशारा आता हुआ ईश्वर भाई माची के ओर से वाइट +1 और स्कोर बढ़ता हुआ। स्कोर बढ़ता हुआ 58 रन, काफी आह्वान खड़ा कर दिया। 2 ही ओवर हुआ है अभी तक, कोई भी गेंद अभी तक किसी ओवर की अभी तक एक गेंद भी नहीं गिरी अभी तक। गोपाल ऑन फायर दिख रहे हैं और यहाँ पे पुल करना चाह रहे थे, फिर से काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। गोपाल को स्ट्राइक पे लाना होगा, एक ही रहते संतोष करना होगा। गोपाल ने मना किया यहाँ पे। स्कोर बढ़ता हुआ 59 रन। धावसंख्या झाले 59. 13 चेंडू मध्ये धावसंख्या केलेले 59. धावसंख्या झाले 59. बघूया आता दुसरा चेंडू. और एक साइड पे खेल दिया, कितने रन बढ़ सकते हैं देखना चाहेंगे। गोपाल को स्ट्राइक पे लाना बहुत जरूरी है। दीपक जो विकेट कीपिंग के पीछे यहाँ पे मास्टरमाइंड करते हैं, उस पर आपको फील्ड की ओर दिखेंगे बाउंड्री लाइन के बाहर। धावसंख्या झाले 60 धावा. बघूया तिसरा चेंडू घेऊन येतोय गोपाल माचीला. 60 रन धावसंख्या झालेला आहे. चांगलाच कमबॅक म्हणावं लागेल. इस गेंदबाज को कहां पे छुपा कर रखा था हिम्मत माची को। 3 गेंदें डाली, अभी तक 3 ही रन खर्च किए और गोपाल माची जैसे बल्लेबाज को बांध के रखा है। गोपाल माची काफी देर तक शांत रहने में से बल्लेबाज नहीं है और इस बार उठा है, इस बार खिलाड़ी मौजूद दीपक। और कैच हो सकता था, यहाँ पे कैच छोड़ दिया। यहाँ पे दीपक ने किस खिलाड़ी का यहाँ पे कैच छोड़ा है ये भी देखो आप। गोपाल माची जैसे बल्लेबाज का कैच छोड़ा है। ये गोपाल माची काफी अच्छी बल्लेबाजी करते हैं क्योंकि गोपाल माची को पता है जीवन दान मिला है, इसीलिए बैट पे थोड़ा चुम्बन देते हुए, बैट का सम्मान करते हुए। आयकॉन खिलाडीचा कॅच सोडलेला आहे. आता तुम्ही कोणाचा कॅच सोडलाय? गोपाल माचीचा. आता बघूया. आता चांगलाच गोलंदाजी म्हणावं लागेल. चांगलाच कमबॅक. संदीप माचीचा डोक्यावरून बॉल गेलाय. आता गणपत माची आलेला आहे. चांगलाच फिल्डर आहे. चांगलाच कमबॅक केलाय गणपत माचीनी. बॉल अडवलेला आहे. आता बघूया. शेवटचा चेंडू आहे. बघूया आता गोपाल माची काय करतोय. सीमारेचा पार षटकार 6 धावांसाठी. तुम्ही कॅच सोडला गोपाल माचीचा. आता डायरेक्ट बाहेर. आता संधी येणार नाही मला वाटते परत. धावसंख्या झाली 68. 18 चेंडू 68. इसको बढ़ता हुआ 68 रन। गोपाल माची ऑन फायर, काफी अच्छी धुआंधार बल्लेबाजी कर रहे हैं। इस बार गोपाल माची का बल्ला हल्ला हो रहा है। यहाँ पे आईचा आशीर्वाद, कौन से गेंदबाज रहेंगे गोपाल माची जैसे बल्लेबाज को शांत रखेंगे। और गोपाल माची धुआंधार बल्लेबाजी कर रहे, आइकॉन है जय धारावी मोरवा के। मी तुम्हाला अगोदर सांगितलेला कुठेही जाऊ नका. गोपाल माचीची बॅटिंग बघावं लागेल, तिकडेच थांबा. खूप लांब लांब षटकार बघावा भेटणार आहे गोपाल माचीचा. 12 चेंडू आणि 40 धावसंख्येमध्ये खेळतोय गोपाल माची आणि हाफ सेंचुरीला 10 धावा अजून पाहिजे. 2 बाहेर मारावं लागेल. अजूनही 12 चेंडू बाकी आहे. बघूया आता गोलंदाज कोण येतोय. गोपाल माची खूप लांब लांब षटकार मारतोय. और यहाँ पे गोपाल माची काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। 12 गेंदें खेली अभी तक 40 रन बना के खेल रहे हैं। अभी भी नॉन स्ट्राइक पे मौजूद है। नए गेंदबाज आएंगे दीपक, क्योंकि इस टूर्नामेंट की अभी तक कोई भी अर्धशतक बल्लेबाज नहीं लगा पाया। पहला अर्धशतक देखने को मिलेगा कि नहीं दर्शकों को। गोपाल माची एक ऑन फायर, काफी अच्छे बड़े बड़े शॉट लगा रहे हैं क्योंकि 5 सिक्स लगाया और एक चौका लगाया गोपाल माची के बल्ले से आया है। और 12 गेंदें खेली है। स्कोर बढ़ता हुआ 40 रन गोपाल माची का। बघूया पहिला चेंडू. दीपक पहिला चेंडू उडवलेला आहे. चांगलीच फिल्डिंग म्हणावं लागेल. एक ही रन संतोष करना होगा क्योंकि गोपाल माची को स्ट्राइक पे लाना बहुत जरूरी है क्योंकि काफी बड़ी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं गोपाल माची ऑन फायर। एक जीवनदान जरूर मिला था, दीपक ने दिया था।
दीपक को वही दीपक गिरी दिखानी होगी। गोपाल माची को आपने ही जीवन दान दिया था, आपको विकेट लेनी होगी गोपाल माची की। गोपाल माची ऑन फायर, काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, 40 रन बना के खेल रहे, 12 रन फुल टच कर दिया आपने। चेंडू। इस बार उड़ा है, इस बार गेंद जाएगी तारामंडल के बाहर, सिक्सर। यहाँ पे ईश्वर भाई दोनों पैर के हाथों से उठाते हुए और सिक्सर दिखाते हुए अच्छी बल्लेबाजी चल रही है। गोपाल माची 46 रन बना के खेल रहे हैं, पहला अर्धशतक देखने को मिलेगा कि नहीं। गोपाल माची आप की बैटिंग का आनंद ले रहे हमारे विजय भाई माची, कमेंटर अच्छे हैं, वो भी काफी पीछे बैठ के मजा ले रहे, बैटिंग का आनंद ले रहे। उडा बघूया आता सीमा रे चौपार षटकार, पहिला अर्धशतक हे आलेलं आहे गोपाल माची करून। मी तुम्हाला पहिलाच बोललो आयकॉन खिलाडी बघूया आता, खूप दिवस झाले त्याची बॅटिंग बघावं नाही भेटली, प्रॅक्टिसला खूप 17-18 सिक्स मारतोय, त्याची खाली मॅचलाच बॅटिंग होत नाही। आता गोपाल माची बॅट दाखवते सर्वांना, चांगलीच 50 म्हणावं लागेल। गोपाल माची काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, क्योंकि दर्शकों को मैं आपको बता देता हूँ गोपाल माची का पहला अर्धशतक है इस मैच में और इस टूर्नामेंट में। तो दर्शकों सभी ताली से स्वागत कीजिए गोपाल माची की अच्छी बल्लेबाजी के लिए। और यहाँ पे अच्छी बल्लेबाजी चल रही है गोपाल माची की और स्कोर बढ़ता हुआ 82 रन। सात षटकार आणि बाउंड्री एक आणि झालेला आहे धावसंख्या 50। गोपाल माचीदा पहिला अर्धशतक आलेला आहे। लूज स्पिलिंग मधून आता झालेले 4 धावा। नीलनी चौकार मारले, आता धावसंख्या झाले आता किती, धावसंख्या झाले 86। शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे। गोपाल माची काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं और ओवर की समाप्ति के बाद स्कोर बढ़ता हुआ 88 रन। 88 रन, काफी अच्छी धुआंधार बल्लेबाजी देखने को मिली है गोपाल के बल्ले से। अभी तक स्कोर काफी हाई स्कोर कर दिया है। यहाँ पे मैंने पहले कहा था, क्योंकि जो भी टीम बैटिंग कर रही है वो 2 मैच मुकाबला जीती है, इस बार काफी बड़ा पहाड़ खड़ा कर दिया है जय धारावी मोरवा। गोपाल जो आइकॉन है इस टीम के, इसी तरह से बल्लेबाजी कर रहे हैं। आइकॉन जो रहते हैं इस तरह से प्रदर्शन दिखा के अपनी टीम को मैच की ओर लेके जाते हैं और मैच काफी अच्छा है और ये मैच भी बन सकता है, क्योंकि सामने भी बल्लेबाज है दीपक, हिम्मत, धर्मेश, योगेश, अच्छे अच्छे बल्लेबाज है, मैच की ओर जा सकते हैं क्योंकि हिम्मत को अच्छी ओवर डालनी होगी। गोपाल ओ यहाँ पे लिंक बोल झालेला आहे गोपाल माची। चांगलीच बॅटिंग आवडलं असेल तर मित्रांनो जोरदार ताल्या वाजवावं लागेल। गोपाल माची जवळ पहिला अर्धशतक आलेला आहे। जितनी तारीफ करो उतना कम है। गोपाल माची आपने काफी दर्शकों को खुश किया है, काफी अच्छी बल्लेबाजी की है अभी तक, काफी बड़े बड़े शॉट लगा के यहाँ पे 7 बड़े सिक्स लगाए थे गोपाल माची ने और अपना अर्धशतक भी पूरा किया है। और चांगलीच बॅटिंग गोपाल माची, 7 सिक्स आणि 1 बाउंड्री मारून 50 धावसंख्या केलेला आहे। 5व्या ओव्हर मध्ये पहिला चेंडूवरती क्लिंग बॉल झालाय। चांगलीच मी पहिलाच बोललोय कुठे जाऊ नका, गोपाल माचीची बॅटिंग खूप धुवाधार आहे। पहिला अर्धशतक, कॉंग्रॅच्युलेशन गोपाल माची, बॅट दाखवा गोपाल माची। आता आलेला आहे नानला बंदर जतीन माची, गोपाल माचीची जागा घेण्यासाठी आलेला आहे। बघूया आता दुसरा चेंडू,
दीप्ति 11 नायगांव और आई का आशीर्वाद नांजरेट के कप्तान जहाँ भी तंबू में आ जाइए। हमारे किशोर भाई का भी आगमन हुआ है, उनको हम तहे दिल से स्वागत करते हैं। हमारे बीच यहाँ पे पधारे। ओ यहाँ पे काफी बड़ा शॉट, यहाँ पे अच्छा शॉट आलाच उडवलेला आहे जतीन माचीने पहिलाच चेंडूवरती 6 धावांसाठी उडवलेला पहिलाच बॉल 6 धावा खूप चांगला म्हणावं लागेल. और आते ही यहाँ पे उड़ा है, काफी बड़ा शॉट खेला है जतिन ने। कोण पण बाउंड्रीचा बाहेर चेंडू गेला असेल कृपया करून बॉल परत इकडे द्या हो. कोण पण गेला असेल घरी नको घेऊन जावे इकडे. बघूया आता तिसरा चेंडू. स्कोर परतावा 94. निर्धाव चेंडू, चांगलीच गोलंदाजी. और यहाँ पे अच्छी गेंदबाजी की है अभी तक, 3 गेंदों में 1 6 लगा है जरूर। और यहाँ पे स्लोर वन डालने चाह रहे थे, हल्के हाथ से लेग साइड पे खेल दिया, कितने रन बटर सकते हैं। और काफी अच्छी फील्डिंग यहाँ पे, उतना ही अच्छा थ्रो यहाँ पे। एक ही रन से संतोष करना होगा। स्कोर बढ़ता हुआ 95 रन। अभी 2 गेंदें आनी बाकी है, 100 रन जाते हैं कि नहीं। आईचे आशीर्वाद नांजरेट के कप्तान जहां भी तंबू में आ जाइए। और दीप्ति 11 नायगांव के कप्तान, आपको भी यहाँ पे आना है। और ब्लॉक आउट पे डाला है, अच्छी गेंद यहाँ पे। खुद बॉलर यहाँ पे भागना चाह रहे थे, फिर से विशाल यहाँ पे आते हुआ। तो खराब फील्डिंग के कारण विशाल के हाथों से खराब थ्रो होता हुआ यहाँ पे। और बॉल स्कोर बढ़ता हुआ 99 रन। आखिरी गेंदें आनी बाकी है, 99 रन हो चुके हैं। ये इस टूर्नामेंट का सबसे बड़ा हाई स्कोर बनता हुआ नजर आ रहा है। टीमचा शतक येणार का बघूया आता. शेवटचे चेंडू आणि 1 धाव पाहिजे. गोपाल माझी खूप कुस आहे इकडे. बघूया आता शेवटचा चेंडू आहे. 99 धावसंख्या झालेले आहे. शतक येतोय का पूर्ण टीमचा बघूया आता. और यहाँ पे आपको जीत के लिए बनाने होंगे सीधा 100 रन। 110 100। स्पॉन्सरशिप का नाम बता देता हूं मैं, लाला माछी, जो 2 दिन यहाँ पे पानी का सुविधा किया है। आई से आशीर्वाद जहां भी हो, आपको आना है कप्तान। मला माहित नाही पडणार. और हमारे जो यहाँ पे स्पॉन्सरशिप की है लाला माछी पानी, जो 2 दिन यहाँ पे हमको पानी का सुविधा दी गई है, लाला माछी, उनको तहे दिल से स्वागत करते हैं। राजेश गुप्ता, जो उन्होंने मैन ऑफ द सीरीज साइकिल जो रखी है, उनके तरफ से स्पॉन्सरशिप आई है। जो योगेश सावंत, उनकी तरफ से जो ये चमचमाती हुई आप ट्रॉफी देख रहे हैं, यहाँ पे सारी की सारी ट्रॉफी उन्होंने स्पॉन्सरशिप की है। और चेतन, मिथुन, उमेश वाघ और हरेश, जो ग्राउंड हमारे आरके मोरवा के ग्राउंड पे आप खेलते हुए नजर आ रहे, उनकी ओर से हमको ग्राउंड स्पॉन्सरशिप हुई है। और मैन ऑफ द मैच नरेश की ओर से दिया गया है। और टी शर्ट और वेतन की ओर से दिया गया है।
और बनाना केला यहाँ पे क्रियांश की ओर से दिया गया है और नील सेठ उनकी ओर से भी स्पॉन्सरशिप आई है और हमारे रमेश भाई उनका भी तहे दिल से स्वागत करते हैं। उन्होंने भी यहाँ पे स्पॉन्सरशिप का यहाँ पे दिया गया है। आईचा आशीर्वाद नाजिद यहाँ पे टॉस उड़ता हुआ हमारे राहुल भाई के हाथों से टॉस उड़ाया जाएगा। नायगांव नायगांव ने टॉस जीत के यहाँ पे बैटिंग का निर्णय लिया है। टॉस जीत के इसके बाद आपका ही मुकाबला रहेगा। आयशा आशीर्वाद ये मला व्हॉट्सअप पर मोकळी क्या है हां व्हॉट्सअप पर मोकळी राहुल अगर अति नहीं लाखी गेलो राहुल बताइए हमरा और हमारे आर के मोरवा के ग्राउंड जो स्पॉन्सरशिप की है ग्राउंड हमको दिया है उनका भी तहे दिल से स्वागत करते हैं। प्रशांत मात्रे, नरेश मात्रे, प्रीतेश राउत और प्रशांत पाटिल प्रशांत पाटिल फाइटर उनका भी तहे दिल से स्वागत करते हैं। इस टूर्नामेंट की शोभा बढ़ाई है और बैटर की ओर से आते हुए विशाल योगेश सॉरी अजय करने एक और करने पांच में एक बॉल करतो या नहीं रोज मजा आली है एक बॉल करतो या नहीं एक बॉल तू कर एक बॉल मैं करू तू कर एम आखो नहीं मजा 100चा धावाचा आता पाटला करायचा आहे एकविरा देवीला नांदेड संघाला. जा मोठा मोठा गोपाल माछीने डोंगर उभा केला जयधरावीने. बघ काय करते एकविरा देवी. अजय माछी आणि विशाल भाऊचं आगमन झालेलं चांगलं लेफ्टी बॅट्समन आहे. बघ आता डोंगर दादा पार करायचा आहे तुम्हाला एकविरा देवीचा लांब लांब पल्लीकडे. पहली ओवर लेके आएंगे गोपाल और ना स्ट्राइक पे खड़े विशाल और स्ट्राइक पे खड़े अजय. अजय को एक बड़ा आह्वान यहाँ पे खड़ा किया है वो पीछा करना होगा 100 रन का. यहाँ पे पहली गेंद पे उड़ा है. इस बार गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. गोपाल माछी के ऊपर हल होते हुए अजय माछी ने यहाँ पे उड़ा है सिक्सर. पहला सिक्स लगता हुआ इस टूर्नामेंट का इस मैच का. पहिला षटकार येते आणि अजयची बॅट वरून जसं आमचा मागे बसलेला आहे पोली याचा मित्र मॅकेलमचा मित्र आहे त्या बी असं क्लिक करतो. मॅकेलम बी घुटना टेकून असं म्हणजे तसं तो बी खुश झालेला आहे अजयची बॅटिंग बघून. पोली बी आमचा मागे बसलाय सोफेवर बसलाय. दादा बी आलेला आता दादाच्या आतमध्ये आता आगमन होणार आहे ग्राउंडच्या आतमध्ये. दादा बी खेळले त्याच्यानंतर चांगली फटकेबाजी केली आहे त्यांनी. एक मैकमिलन मीरा भाईंदर के काफी बड़े नाम है मैकमिलन गोविंद उनका काफी बड़ा फैन है भावेश जो राय के. उसी तरह से बल्लेबाजी करनी होगी. मैकमिलन गोविंद जो काफी बड़े बड़े शॉट लगाते हैं अजय को इसी तरह से बल्लेबाजी करनी होगी. एक बड़ा शॉट आया है क्योंकि नामुमकिन को मुमकिन करके दिखाना होगा आपको. अच्छी बल्लेबाजी करके दिखानी होगी. यहाँ पे काफी फूल रखा था. यहाँ पे शॉट रखी थी यानी यहाँ पे अंपायर का इशारा आता हुआ वाइट का और यहाँ पे वन बाउंस भी आया है. इस बार गोपाल को थोड़ा सतर्क रहना होगा. एक गेंद हुई है आपने 7 रन खर्च किए महंगे साबित हो रहे. चाहे आपने 100 रन बॉट पे लगा दिए तो फिर भी आपको अच्छी गेंदबाजी करनी होगी. आपके मैच को जिताना होगा. तो ये मैच है कभी भी कुछ भी हो सकता है.
इसी कारण दूसरी गेंद फेस करेंगे अजय। आणि चांगले इस बार आएगा गेंद बाउंड्री लाइन से बाहर 6 रन। चांगला चेंडू उडवलेला आहे त्याने अजय माचीनी. 2 षटकार आहेत अजयची बॅट वरून सरासरी पाठला करते. अजय दादा तुम्ही घाबरू नको, नाहीतर पाठीमागे तो हिम्मत चांगला फलंदाज आहे, मागे बसलेला आहे एकविराजी डोईच्या डोंगरावर. तो बी चांगली फलंदाजी करतो हिम्मत दादा बी. चांगला एवढं कार्यकर्ता बी आपला गावांचा आणि ते स्पॉन्सर आहे मॅचचा. एवढी मोठे आयोजन उभी केली आहे हिम्मत दादानी. अगर 3 हैट्रिक सिक्स लगाएगा तो रमेश भाई की तरफ से 1000 रुपए का इनाम है। इस बार उड़ाया, कैच हो सकता है कि नहीं? गोपाल को यहाँ पे कलेक्ट करना चाहिए था। यहाँ पे सिंगल तो चुरा ही लेंगे, दूसरा भी आसानी से चुरा लेंगे क्योंकि विशाल काफी अच्छी रन विकेट तेज करते हैं। और यहाँ पे 3 गेंदें हुई है और 15 रन खर्च किए, महंगे साबित हो रहे हैं क्योंकि 20 से रन रेट से आपको पीछा करना है क्योंकि 15 तो आ चुके हैं 3 गेंदों में, अभी भी 3 गेंदें आनी बाकी है। इसी तरह से बल्लेबाजी करनी होगी अजय। याच्यानंतर जो बॉलर आहे नीलचा एवढं चांगला कौतुक करायला लागेल दादाचा. एवढं चांगला बॉलर नाही, यंग मुलं आहे, किती मैदान गाजवलं नीलनी. गोपाल माग ठरलं तर काही नाही, याच्यानंतर नील आहे दादा. तुम्ही घाबरू नको, बिनधास्त बॉल टाका. आणि धावसंख्या पोहोचलेली आहे 21 वर. अजय चांगली फलंदाजी करते. सरासरी दादा मोठा डोंगर उभा केलेला तुम्हाला, मोठा डोंगर. अजून बी 2 चेंडू शिल्लक आहे. प्लीज बोल. 20चा रन रेट मध्ये पाटला करते. चांगली पार्टनरशिप तुम्हाला करायला लागेल, नाही तर ही नॉन स्ट्राईक मध्ये विशाल भाऊ जो आहे ना चांगला फलंदाज आहे. लेफ्टी बेस वारा संदीप माची कसा तो वारा चुकून तो फटका पार करून टाकतो, तसं होता विशाल भाऊ भी. यही दिखाते हुए हमारे अजय भाई, जो आपने इस तरह से बल्लेबाजी की थी गोपाल ने, क्योंकि काफी बड़ा लक्ष्य रखा है आपने, 100 रन का टारगेट. आपके ऊपर ही हल्ला बोल रहे हैं जो आइकॉन है गोपाल, उनके ऊपर ही हैवी होते हुए काफी बड़े अच्छी बल्लेबाजी कर रहे. 4 गेंदें खेली है और स्कोर बना है 20 रन और एक अतिरिक्त रन के कारण स्कोर बढ़ता हुआ 21 रन. 4 गेंदों में 21 रन. आपको 20 के रन रेट से पीछा करना है. आपके 20 के ऊपर चले गए, 21 रन आपके बॉल पे लग चुके हैं. अभी भी 2 गेंदें आनी बाकी है. विशाल की 5वीं गेंद गोपाल की अजय द्वारा. इस बार स्लो बॉल गेंद डाली थी, कैच हो सकता है कि नहीं? और काफी अच्छी यहाँ पे जाल पे फंसा था पर जाल पे कैच नहीं कर पाए. यहाँ पे दोनों बैट खिलाड़ी, यहाँ पे काफी बड़ा झटका लग सकता था. अजय को यहाँ पे जीवनदान मिलता हुआ. गोपाल ने काफी चकमाया था, यहाँ पे थोड़ा सा फंसाया था उसके चाल में. और बैटर नए बैटर यहाँ पे नॉन स्ट्राइक पे खड़े थे. विशाल वो स्ट्राइक पे आएंगे. आखिरी गेंद इस ओव्हर की. विशाल भाऊ मी बोलला रे, विशाल आलेला आहे मैदान. आता विशाल मैदान गाजवते काय, अजय इकडे मैदान गाजवते. पहिली तो इनिंग मध्ये गोपाल यांनी मैदान गाजवलेला होता दादानी. आता अजय एक मैदान गाजवते आणि आता शेवटचा बॉल येते शेवटचा गोपालचा. क्षेत्ररक्षण गोपालने आता फील्डिंग बदली केलेला आहे, लेफ्टी बेसमन आलेला आहे. चांगला फलंदाज आहे नांद्रेज संघाचा तो एकविरा देवीचा. आता बघा शेवटचा चेंडू आता दादा खाता उघडते काय नाही. मोठा 100 धावा दिलेले आहे. चांगली फील्ड लावलेली गोपाल माची. शेवटचा बॉल आणि सबॉलचा पंच सुमित कडून वाईटचा इशारा येते दादाचा. अजून बी शेवटचा बॉल टाकायला लागेल तुला गोपाल माची. आणखी याच्यानंतर जो बॉलर राहील चांगला बॉलर आहे नील असं वाटते मला. 1 डाऊन मध्ये येतो सेकंड मध्ये. शेवटचा बॉल बाकी आहे आता. काफी बड़े महंगे से साबित हो रहे हैं गोपाल माची. स्कोर बढ़ता हुआ 23 रन. अभी भी आखिरी गेंदें आने बाकी है. विशाल काफी बड़े नाम है उनका भी. यहाँ पे हो रहा है, इस बार गेंद जाएगी, कैच हो सकता है कि नहीं? इस बार खिलाड़ी कोई गलती नहीं करेंगे. विशाल को डगआउट की ओर जाना होगा. काफी बड़ा झटका लगता होगा. यहाँ पे झटका लगा है, यहाँ पे गोपाल ने सफलता दिलाई है विशाल द्वारा. कैच सागर ने यहाँ पे कोई बड़ी गलती नहीं की और बड़ा झटका दिलाया है. आणि चांगला धरावी आणि एकविरा बॉय नाझरेचा मुकाबला चालू आहे आणि धरावीचा मुकाबला डोंगर उभा केला गोपाल माचीने. सक्त 50 धावा केलेला आहे. आणखी दुसरी आता इनिंग मध्ये 50 करतो मॅन ऑफ द सिरीज घेऊन जाईल गोपाल माची असं वाटतं मला. आता बघा मला वाटतं ना नीललाल बोलवला त्यांनी, नीललाल बोलवायला लागेल आता. सरासरी तो लोक बी पण नाझरेट एकविरा संघ पाठला करते. 21 झालेली धावसंख्या. आता मैदान कोण उतरतो ते बघा जाईल. सॉरी 23 धावा झालेला आहे. चुकीचा आम्ही बोलला तुम्हाला. धावसंख्या 23 झालेला आणि शिवला असं वाटतं मला. ग्राउंडची आतमध्ये मैदान गाज चांगला फलंदाज आहे शिव. पहिला आपली टुर्नामेंट टीम होती त्यामध्ये शिवनी 2 चेंडूमध्ये 2 का 3 षटकार मारलेले होता. पण मॅच हारली पण चांगली फलंदाजी केली शिवनी. नांदाजचा मुला आहे तो आपला, तो बी बीजेपीचा कार्यकर्ता नांदाज.
आणि असं वाटतं नील आलेला आहे. आता नाही खेळणार तो हारलेली. दादा आता विशाल दादा नीलची बलंदाजी बघा तुम्ही. आता तुम्ही बी कौतुक करेल नीलची बॉलिंग. तो बॉलिंग मुला टाकीत चांगली बॉलिंग देते. तो ऑन पिच मध्ये बॉलिंग टाकीते विशाल भाऊ. अजय अच्छी बल्लेबाजी कर रहे, 5 गेंद खेली, अभी भी 21 रन बना के खेल रहे हैं, स्कोर बढ़ता हुआ 23 रन. यहाँ पे उड़ा है, इस बार उड़ा है, क्या हो सकता है कि नहीं. यहाँ पे बाउंड्री लाइन के बाहर जा रही है, 6 रन. अजय माची ऑन फायर दिखते हुए, काफी अच्छी बल्लेबाजी चल रही है अजय द्वारा. अपनी टीम के लिए अच्छी बल्लेबाजी कर रहे, 4 बड़े शॉट लगाए और स्कोर बढ़ता हुआ 29 रन. क्योंकि कुछ लगा होगा तो स्प्रे लेके आइए. थोड़ी सी दुर्घटना हुई है तो पॉली दादा बसलेला आहे. मॅकेलमचा मित्र खास आता त्याची कामगिरी बघायला गेला. राहुल दादा बी खुश होईल पॉलीची बॅटिंग बघून. सावकार मारलेला पॉलीने. दुःखापत झालेल्या नीलला बघ. आता गेलेल्या सर्व कमिटी बी गेलेल्या तिकडे. दादाला काय झाला तरी पायाला क्रॅम आला काय. आता तुला दुखापत जास्ती झाली तर बॉलिंग नको टाकू. कुछ ज्यादा कुछ प्रॉब्लम हो रहा है तो प्लीज आप ग्राउंड के बाहर आ जाइए. क्योंकि प्रॉब्लम हो रहा है तो मच ऐसा मत कीजिए कि आपको जरूरी है. इंजरी काफी बड़ी आ सकती है आपको. ऐसा नॉर्मल है तो आप डालिए, कोई प्रॉब्लम नहीं है. तो ज्यादा कुछ हो रहा है तो मत डालिए, ज्यादा जोर मत लगाइए. उस पैर में मोचक वगैरह कुछ आ गया है आपको. क्योंकि पिछली गेंद जो आपने अजय ने शॉट लगाया था वो 4 रन की ओर गया था, 6 रन नहीं दिया गया है. अंपायर का डिसीजन आया 4 रन और इसी कारण स्कोर बढ़ता हुआ 27 रन. पहली गेंद पे प्रहार किया था अजय ने और अजय 6 गेंदे 25 रन बना के खेल रहे हैं. अच्छी बल्लेबाजी चल रही है अभी तक. अजय के बल्ले से भी यहाँ पे 50 आनी बहुत जरूरी है. क्योंकि बड़ा शॉट, बड़ा लक्ष्य है तो बड़े लक्ष्य के लिए आपकी बड़ी पारी खेलनी होगी. जैसे गोपाल माछी ने ये काफी बड़ा आह्वान खड़ा किया था अपने टीम के लिए. 100 रन का लक्ष्य दिया गया आपको. तो अजय माछी आपको भी इसी तरह से बल्लेबाजी करनी होगी. अगर आपको मैच को जीत की ओर लेके जाना होगा तो अजय का रहना बहुत जरूरी है. अजय जैसे बैटर को यहाँ पे बड़े शॉट खेलने होंगे. अच्छी बल्लेबाजी चल रही है. अजय जैसे बल्लेबाज अभी भी क्रीज पे मौजूद है. क्योंकि थोड़ी सी इंजरिंग आई है नील को, उसी कारण नए गेंदबाज आएंगे. जिग्नेश बी दादा चांगला बॉलंदाज आहे. तो बॅटर आहे बी आणि बॅट्समॅन बी आहे. चांगला तो ऑलराऊंडर खेळाडू आहे. चांगला तो आयकॉन खेळाडू आहे. जिग्नेश राईट संघाचा आहे तो. आणि त्या बापूसने सर्व किती मैदान गाजवलं. धनजीनी मुला बी तेवढा अगदी छान बॉलंदाजी करतो. आता बघत आहे त्याला हाणलेला आहे त्याने गोपाल माछीनी. नीलला दुखापत लागलेला, त्याला क्रॅम आले पायाला आणि त्याला बाहेर काढलेला. त्याला एक चेंडू टाकलेला होता चौकार आलेला. पण त्या परच्या दुसरा बी सामना तुला दादा खेळायचा आहे म्हणून तेवढी जोर लावू नको पायाला. जास्ती क्रॅम आला तुला परत बसायला लागेल मागे व्यासपीठावर. म्हणून तेवढी जोर लावू नको. जिगू आहे चांगली बलंदाजी करेल. नए गेंदबाज आएगा जिग्नेश. क्योंकि नील को थोड़ा सा प्रॉब्लम जरूर हुआ था, इसी कारण नए गेंदबाज आएगा जिग्नेश. जिग्नेश धनजी के पुत्र है. अच्छी गेंदबाजी, ऑलराउंडर खिलाड़ी है, अच्छे बल्लेबाज है. क्योंकि उसके पापा ने भी काफी अच्छी टूर्नामेंट खेली, अभी तक खेल रहे मास्टर में और बड़े बड़े टूर्नामेंट अभी भी खेलते हैं. और यहाँ पे उठाए, यहाँ पे कितने रन बढ़ सकते हैं. यहाँ पे आसानी से 2 रन चुरा लेंगे. इसी कारण स्कोर बढ़ता हुआ 29 रन. आणि तिकडे धारावीचा आईचा बी वारा इकडे सुटलेला आहे. तर पाऊस बी काही पडते काय नाही बघत आहे. आईच्या आशीर्वाद तुमच्यावर आहे काही नाही. आता बघत आहे चेंडू कोणाकडे जाते, पक्ष म्हणजे कोणाकडे सामना झुकते ते बघत आहे. आता धारावीकडे काय एकविरा दोन्ही देवी आहे. दोन्हीच्या देवीचा आता सामना होते, एकविरा आणि धारावीचा.
आणि चांगला बॉलंदाज जिगू आले ना चांगला तो अजय माझी चांगले ज्याचं कौतुक करायला लागेल. चांगला बॅट्समन आहे तो, चांगले फटकेबाजी करतो. अजून बघ आता परत सेट करायला त्याच्या बॅटवरून अजय माझेचा वाटा असं डोका फिरला आज. चांगली फलंदाजी करते. और यहाँ पे काफी अच्छी यहाँ पे शॉट लगाते हुए अजय माची ने भेजा है सीमा रेखा के बाहर 6 रन और यहाँ पे इसी के कारण स्कोर बढ़ता हुआ 34 रन. काफी यहाँ पे पीछा कर रहे, इसी 20 रन के रन रेट से पीछा कर रहे हैं. तो अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. अभी तक 3 गेंदें हुई है और 3 गेंदों में 12 रन खर्च किए. दूसरी ओवर की 3 गेंदें अभी भी आनी बाकी है. अजय माची अपना क्लास दिखाते हुए स्कोर बढ़ा लिया है अपनी टीम के लिए. 33 रन बना के खेल रहे हैं. अभी भी उसको भी बड़ा पारी खेलनी होगी क्योंकि काफी बड़ा लक्ष्य दिया है. फिर से हो रहा है, फिर से जाएगी, फिर से ढूंढ के लेके आई है सीमा रेखा पलिकलिन सत्कार. यहाँ पे बैक टू बैक लगा अजय ने सिक्सर. अगर 3 हैट्रिक सिक्स लगेगा तो रमेश भाई के हाथों से आपको 80,000 रुपए का इनाम दिया जाएगा. यहाँ पे 39 रन बना के अजय भी अभी भी ग्राउंड पे मौजूद. जैसे गोपाल माची ने पारी खेली थी इसी तरह से पारी खेल रहे हैं अजय माची. चांगली आपला फलंदाजी करते. हिम्मत नाही सलो कान मंत्र देऊन दोन्ही मुलाला पाठवलेलं आहे. अजयला आणि शिवला. आता एवढा मोठा डोंगर गोपाल माचीने उभा केलेला आहे धरावी संघाने. ते आता पाटला करते. आता सरासरी पाटला चालू आहे आणि चांगला बॉलर आहे जिग्नेश. पण चांगला मोठा आता बॅट्समन अजय माची. आता यंग मुला आहे तो बी मैदान गाजवतो. आता चांगली क्लिक करतो. आमचा पोली तिकडे मैदान बाहेर मॅकलमचा आहे तो मित्र आहे तो बी मॅच बघतो. तो बी आनंद घेतो मॅचचा. भरपूर प्रेक्षक बसलेला आहे तो बी आनंद घेतो मॅचचा. ये शॉट है शॉट ऑफ द डे टूर्नामेंट है. काफी बड़ा शॉट ऑफ साइड पे लगाना, कवर्स पे मारना काफी खाने का काम नहीं रहता है. इस बार बल्लेबाज ने करके दिखाया. अजय माची ने बैक टू बैक 3 6 लगा के यहाँ पर रमेश भाई का थोड़ा सा जेब थोड़ा सा ढीला करना होगा क्योंकि आपके 1000 रुपये थोड़े से आपको देने होंगे इनको क्योंकि काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. 10 गेंदें खेली है और 45 रन बना के खेल रहे हैं अभी तक. 45 रन बना के खेल रहे. अर्धशतक देखने को मिलेगा कि नहीं. आखिरी गेंदें आनी बाकी है. काफी महंगे साबित हो रहे जिग्नेश. आखिरी गेंद इस बार आगे डाली है. उड़ा खिलाड़ी मौजूद है. क्या हो सकता है कि नहीं. यहाँ पे दूसरी हाफ सेंचुरी लगते हुए 50 रन यहाँ पे 51 रन बना के अकेले बल्लेबाजी कर रहे. 4 बैक टू बैक सिक्स लगा है अजय माची ने. इस ओवर में 30 रन आया है. 30. हिम्मत दादा भी खुश झालेला आहे. अजयचं जेवढं कौतुक दादा करेल तुमची चांगली फटकेबाजी बघायला भेटते. एकविरा करून जरा सरी जो डोंगर जो उभा केलेला आहे गोपाल माचीनी 53 धावा झालेला आहे. अजून बी तुम्हाला पाटला 3 ओव्हर शिल्लक आहे. अजून बी 18 चेंडू शिल्लक आहे. परत नाही तो काय बघायचा आहे. एक चेंडू टाकून तो क्राईम आले त्याला हाताला काय पायाला. गोपाल माची आता मीटिंग करते का कमिटी याचा कान मंत्र कोणाला देते कोणाच्या हातामध्ये चेंडू देते. क्योंकि अपने पास टाइम भी बहुत कम ही है तो प्लीज थोड़ा जल्द से जल्द करवाए. टीम मीटिंग थोड़ा कम कीजिए. पता है ये मैच थोड़ा सा फंस चुका है. ये मैच थोड़ी गर्मा गर्मी हो चुकी है. अजय जैसे बैटर यहाँ पे मौजूद है तो अभी भी मैच बन सकता है. काफी अच्छी बल्लेबाजी चल रही है. इसी तरह से बल्लेबाजी करनी होगी अगर आपको मैच को जिताना होगा. तो इस ओवर में 30 रन खर्च किए और पहले ओवर में 23 रन खर्च किए थे गोपाल माची ने क्योंकि 2 ओवर में 53 रन लग चुके हैं बॉट पे. काफी महंगे साबित हुए. पहले इनिंग में भी इसी तरह से बल्लेबाजी चल रही थी. इस इनिंग में भी इसी तरह से बल्लेबाजी हो रही है. अजय माची अपनी क्लास दिखाते हुए स्कोर बढ़ता हुआ 53 रन. परत दुसरी ओव्हर गोपाल आल्याचं माग ठरवलं होतं गोपाल माची. पण हा दादाचा डोका फिरला काय आता बघायचं आहे. ते परत आलेला आहे रिवेश घेऊन. रिवेशचा बादशाह आहे तो गोपाल माची आणि तो शिव आहे यंग मुला आहे तो. बघ आता कसं कॅम्बक होतं ते गोपाल माची. तिसरी ओव्हर 53 धावा. अजय चांगली कामगिरी करते. म्हणजे उत्कर्ष फलंदाज ठरलेला आहे अजय माची. आणि गोपाल माची तर पहिल्या इनिंग मध्ये होता आणि आता गोपाल यो अजय माची आणि तो आता शिव आहे. याच्यानंतर पहिला चेंडू
काफी अच्छी बल्लेबाजी चल रही है। शिव को अभी शिवगिरी दिखानी होगी। शिव आपको भी हल्ला बोलना होगा, अगर मैच को जिताना होगा तो गोपाल माची को कमबैक करना होगा, अच्छी गेंदबाजी डालनी होगी। गोपाल माची पहली गेंद यहाँ पे बारी गिरा लिया, यहाँ पे सफलता दिलाई है गोपाल माची कम बैक आता हुआ। यहाँ पे शिव को चलता किया है। अजय अभी भी स्ट्राइक पे मौजूद है, नॉन स्ट्राइक पे खड़े होके यहाँ पे मैच का आनंद ले रहे, हिम्मत आए है। यहाँ पे गोपाल ने बड़ी सफलता दिलाई है, शिव द्वारा बड़ा झटका दिलाया। 2 विकेट भले ही गवाई है, 2 विकेट गोपाल ने लिया है। तो अभी भी अजय नॉन स्ट्राइक पे खड़े, अभी नए बैटर आएंगे। हिम्मत खुद इस टीम के कप्तान। हो, हिम्मत दादाचं बी आगमन झालेलं आहे. आता दादा मैदान गाजवणार काय बघायचा. हिम्मत आपला मैदान मध्ये उतरलेला आहे. आता हिम्मत भाऊचा पंगा कोण घेणार काय, आता बघा गोपाल माची घेणार काय, कोण घेणार आहे. हिम्मत आता मैदान मध्ये उतरलेला आहे, दाखल झालेला आहे. हिम्मत दादा दाखल झालेला आहे पाटला करायला. डोंगर उभं केलं 100चा पाटला करत दादा आता मैदान मध्ये गाजवण्यासाठी आलेला आहे. ग्राउंडची आतमध्ये दाखल झालेला दादा. बघ आता दादा कसे बॅट क्लिक करते, मॅकेलम सारखी काय कितना 60 फुटे सारखी. क्योंकि हिम्मत को जितने हो सके उतना स्ट्राइक पे अजय को लाना होगा। अजय जैसे बल्लेबाज अभी भी नॉन स्ट्राइक पे खड़े, अच्छी बल्लेबाजी कर रहे, 51 रन बना के नॉन स्ट्राइक पे खड़े अभी भी। ओ यहाँ पे अच्छे अधिकारी पे डालना चाह रहे थे, ब्लॉक आउट पे डालना चाह रहे थे, 2 रन तो आसानी से चुरा लेंगे। अभी भी 10 गेंदें आनी बाकी है। अभी भी 16 गेंदें आनी बाकी है और स्कोर 55 रन, और अभी भी जीत के लिए बनाने आपको 45, 16 गेंदें 45 की हो सकता है। गोपाल तीसरी गेंद, और फिर से यहाँ पे हल्के हाथ से खेल दिया। कितने रन बढ़ना चाहेंगे, देखना चाहेंगे, एक ही रन से संतोष करना चाहेंगे। गोपाल को पता है अजय की विकेट लेना बहुत जरूरी है। अजय जैसे बल्लेबाज को डगआउट की ओर भेजना होगा। अगर आपको जय धारावी मोरवा को जीतना होगा तो अजय जैसे बैटर को शांत रखना होगा। अजय अगर आपको जिताना होगा तो बड़े शॉट लगाने होंगे। अभी भी आपका काम पूरा नहीं हुआ, भले आपने 50 लगा दी, अभी भी आप मैच से थोड़ा दूर हो, तो मैच की ओर लेके जाना होगा आपको। बड़े शॉट खेलने होंगे आपको, जीत की ओर लेके जाना होगा। यहाँ पे शॉट लगा है, सामने खेला है, उड़ा है, इस बार खिलाड़ी अच्छी फील्डिंग, यहाँ पे 4 रन। मैंने तो कहा था अच्छी फील्डिंग, फिर से खराब फील्डिंग कर दी यहाँ पे। बाउंड्री लाइन के बाहर 4 रन, अजय क्लास दिखाते हुए। पहले गोपाल माची ने 53 रन बनाए थे, इस बार अजय माची ने 55 रन बना के अभी भी क्रीज पे मौजूद है। गोपाल माची का हाई स्कोर तोड़ते हुए अजय माची। चांगली फटकेबाजी करते, चांगली फटकेबाजी मैदान गाजवते अजय दादा. मैदान चीप मध्ये गेदावते आपला एकविरा देवी संघाचा खेळाडू. आणि नॉन स्ट्राईक मध्ये हिम्मत दादा बी आहे, त्याचा बी कौतुक करायला लागेल. त्याला परत सलामी दिली दादाने आणि त्याला बी स्ट्राईक दिली. त्याला माहित आहे त्याला फटके लागते त्याला अजय माचीचा, म्हणून त्याला सलामी देऊन त्याला स्ट्राईक देऊन टाकली. तो बी फटकेबाजी आहे, पण त्यांनी नाही, जाऊ दे त्याला, अजय माचीला खेळू दे. काफी बड़ा झटका लगा है यहाँ पे। अजय को डगआउट की ओर जाना होगा। गोपाल ने यह सफलता दिलाई है। काफी अच्छी बल्लेबाजी चल रही थी अजय द्वारा, काफी अच्छा प्रदर्शन रहा है, अच्छी कैच मानी जाएगी ये। 2 से तीसरे नील ने काफी अच्छी कैच पकड़ी, 2 से 3 बार यहाँ पे कैच थोड़ा चटका हाथ से थे, उसके बाद कैच अच्छी कलेक्ट की। इस कैच काफी तारीफ करनी होगी, अच्छी कैच मानी जाएगी इस टूर्नामेंट की। हे मुलाचा जेवढा कौतुक करेल तेवढा कमी आहे. सर्वांनी टाळ्या वाजवा. एकविरा देवी संघाचा सर्व खेळाडू आहे दादा उभा राहून त्याला टाळ्या वाजवा. 50 धावा केलाय मुलांनी, एवढी चांगली कामगिरी केली आहे. तो आला मैदानची बाहेर, दादाचा टाळ्या वाजवा सर्वांनी. कारण मुलाने एवढं 50 धावा तर खावाची गोष्टी नाही. मैदान मध्ये जो कामगिरी करते त्यालाच माहित आहे. मनीष दादा तुम्ही काय सांगते ते? मैंने पहले कहा था अजय को रुकना होगा, अच्छी बल्लेबाजी करनी होगी, क्योंकि अभी काफी बड़ा झटका लगा है। अजय की जितनी तारीफ करे उतनी कम है, अच्छी बल्लेबाजी की है। 55 रन बनाए इस बल्लेबाज ने, काफी हाई स्कोर। इस मैच में 2 बैक टू बैक हाफ सेंचुरी देखने को मिली। एक गोपाल माची के द्वारा 53 रन बनाए, इस बार अजय ने 55 रन बनाए। आखिर दर्शक आप देखना चाहेंगे कि दर्शक काफी तालियों से स्वागत कर रहे हैं इस बैटर का। अजय माची ऑन फायर, काफी अच्छी बल्लेबाजी, आपकी तारीफ जितनी करे उतनी कम है। अच्छी बल्लेबाजी देखने को मिली दर्शकों को।
आणि चांगलाच खेळाडू दीपक गेला. हे दोन्ही मित्र यो पार्टनरशिप चांगली करते. हिम्मत आणि दीपक याची कामगिरी आता बघायची आहे. पण चांगला आता गोलंदाजी चांगली कमबॅक केलेलं गोपाल माचीनी. मी मला वाटतं गोपाल माचीचा डोका फिरले काय दुसरी ओव्हर घेऊन आलो. किती माग ठरली होती. 3 का 4 षटकार आलेलं होतं त्याची गोलंदाजीमध्ये. पण परत त्याने दादानी स्फूर्त चांगली कामगिरी केली. अभी भी आखिरी गेंद आने बाकी, बड़े शॉट खेलने होंगे. यहाँ पे उड़ा है, इस बार उड़ा है, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, गेंद जाएगी. एक रन तो चुरा लेगा विनायक ने. यहाँ पे हिम्मत को स्ट्राइक पे आना बहुत जरूरी था. स्कोर बढ़ता हुआ 62 रन. अभी भी 12 गेंदे, 38 रन की जरूरत. 19 रन से पीछा करना होगा. प्रति ओवर आपको 19 रन से पीछा करना होगा. अजय जैसे बल्लेबाज को आपने डगआउट की ओर भेजा है जरूर, पर आपको हिम्मतगिरी दिखानी होगी. और दीपक जो सीनियर खिलाड़ी, हिम्मत भी अच्छे बल्लेबाज है, उनके ऊपर अनुभव है. और 2 नए गेंदबाज रहेंगे. गोपाल माची के 2 ओवर समाप्त हो चुके हैं. इसके कारण आपके ऊपर काफी दबाव रहेगा. गेंदबाजी का भी जिम्मा संभालना होगा. 12 गेंदे 38 रन. आपको 12 गेंदे 38 रन कंपल्सरी चेजिंग रहेगी. हिम्मत और नॉन स्ट्राइक पे खड़े दीपक और नए गेंदबाज आएंगे. नील आणि नील आला, यंग मुलं आलेला आहे. याची बी गोलंदाजी चांगली आहे मुलाची नीलची. आता बघा 4थी ओव्हर घेऊन आलेला आहे तो गोपाल माचीने. त्याला बॉल दिलेला आहे. आता बघा आता काय करते. आणि हिम्मत दादाची दादागिरी देखा आता बघायची आहे. हिम्मत कसं बॉल क्लिक करत होते बघा. अजय माचीने चांगली फलंदाजी केली. आता 19 धावा करायचा तुम्हाला एक ओव्हर मध्ये. 2 से 3 बड़े सिक्स लगाने होंगे एक ओवर में आपको, अगर जीतना होगा तो. क्योंकि आपको 19 रन से पीछा करना होगा. हिम्मत और कारनामा कर सकते हैं और करके दिखाया अभी है बहुत बार. इस बार देखेंगे किस तरह से बल्लेबाजी करते हैं. नील को अच्छी गेंदबाजी करनी होगी. 12 गेंद 38 रन की आवश्यकता है. पहली गेंद नील की, हिम्मत को यहाँ पे पहली गेंद यहाँ पे ठिकाने पे डाली, जय पे डाली, हल्के हाथ से थोड़ा सा घुमाया, बल्ले पे ठीक से आई नहीं और बॉल जाएगी डॉट. चांगली बॅट तो हिम्मतने फिरवली होती. पण जरवर बॉल टाकला त्यांनी मुलांनी नीलचं जेवढं कौतुक करे तेवढं दादाचं कमी आहे. चांगला मोठा एवढा बॅट्समन हिम्मतला बी थांबवला. दुसरा चेंडू आता उडवतं का हिम्मत. हो दादा काय तुम्ही चुकीचा धावला मैदानच्या आतमध्ये धावपट्टीमध्ये. थोडा जोरात डावला असता वाचला असता. आता चांगलाच खेळाडू बाद होते तिकडे हिम्मत. तो कोई जरूरत नहीं थी क्योंकि बड़े शॉट दीपक भी लगा सकते थे. क्योंकि आपको स्ट्राइक पे लाना था दीपक को, क्योंकि आपकी विकेट काफी बड़ी थी, इसीलिए काफी बड़ा झटका लगा है हिम्मत द्वारा. क्योंकि अभी भी स्कोर 63 रन हुए और नए बैटर आएंगे धर्मेश माची. लेफ्टी राइट का कॉम्बिनेशन रहेगा. हे चांगला बॉलर आपला आहे बघ पलीकडे बसलेला आहे विशाल भाऊ. त्याचा जेवढं कौतुक करेल किती मैदान गाजवलीचा समाजमध्ये आगरी समाज असेल की कुठे कुठे बिचारा तो मॅच केला माची समाजमध्ये. तो आहे जयदेव आहे, आणखी 2-3 मुलं आहे. ऐकून खेळ गोपाल माची आहे. हे लोक तर जेवढं कौतुक ऑन पिच आहे स्वतः. सकाळ संध्याकाळी 5 वाजता उठून खेळायचा पहिले आणि तो सकाळी 5 वाजता उठून खेळला जाते थंडीच्या टाइम मध्ये. लोक सर्वात आपला शेरा आहे. आणखी किती मित्र आहे मुला लोक. याचा ग्राउंड एवढा छान आहे ना. कोण बी कौतुक. आता पावसामध्ये म्हणजे 365 दिवस मॅच खेळू शकते असं ग्राउंड आहे ते. ये बात तो सही है. 365 दिन यहाँ पे मैच खेल सकते हैं क्योंकि ग्राउंड ही काफी खूबसूरत है. आप देख सकते हो, बैठ के मजा ले सकते हो, आनंद ले सकते हो क्योंकि चारों तरफ हरियाली है. और नए बैटर आए हैं धर्मेश, और धर्मेश को ये कारनामा करके दिखाना होगा. 10 गेंदे अभी भी 37 रन बनाने. अभी भी 10 गेंदे आनी बाकी है क्योंकि बड़े शॉट खेलना जानते, क्षमता है उनमें भी. नील और यहाँ भी बाहर डाली. यहाँ पे गेंद थोड़े से कट कर रहे गेंदबाज. नील अच्छी गेंदबाजी कर रहे. 2 गेंदों में 1 विकेट जरूर हासिल की है रन आउट के थ्रू क्योंकि बड़ी विकेट मिली है हिम्मत द्वारा. अजय जैसे बल्लेबाज को भेजा है गोपाल ने डगआउट की ओर क्योंकि काफी अच्छी मैच चल रही थी और एक बड़ी विकेट आपने दिलाई गोपाल ने. उसी के कारण काफी बैकफुट पे चली गई टीम. आयचा आशीर्वाद नांजरेक यहाँ पे उड़ा है. इस बार उड़ा है. इस बार गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. अंपायर का इसलिए जानना चाहूंगा. 4 रन. स्कोर बढ़ता हुआ 68 रन. बघ दादा अजून धर्मेश दादा अजून मॅच संपली नाही दादा. पाटला करा तुम्ही सर आज सरी. 68 धावा झालेला आहे.
9 चेंडू आणि 32 धावा तुम्हाला करायचा 9 चेंडू मध्ये. दादा होऊ शकते. जोर लावा तुम्ही. धर्मेश दादा चांगले एवढं वजन आहे पण चांगली फटकेबाजी धर्मेश करे. आता मग चौकार आला त्याच्या बॅटवरून आणि षटकार बी येईल असं वाटतं मला. आता नॉन एक्स टाइम दीपक बी आहे. अजून बी आणखी एक ओव्हर येणार आहे दादा. घाबरू नको. बिंदास बॅटिंग करा. और यहाँ पे नील को अच्छी कमबैक करनी होगी. 9 गेंदे अभी 32 रन की जरूरत. और यहाँ पे आगे डाली आस बार गेंद. यहाँ पे एक रन तो आसानी से चुरा लेंगे. बैटर शॉट लगाना चाह रहे थे. बैटर पहले ही यहाँ पे सफल कर चुके थे. इसी कारण गेंदबाज को समझ में आ चुका था बैटर शॉर्ट गेंद की राह देख रहे हैं तो मैं आगे डालूं. इसी तरह से गेंदबाजी की है नील ने. आगे खिलाना चाह रहे थे और बल्ले पे ठीक से आई ने आसानी से पर खराब पिलिंग के कारण विकेट कीपर के हाथों से छटकते हुए गेंद. दीपक स्ट्राइक पे आए हैं. दीपक को बड़े शॉट खेलने होंगे. अभी भी जीत के लिए 8 गेंदे. अभी भी 31 रन की जरूरत. अपने 69 बॉल पे लगा चुके हैं. यहाँ पे उड़ा है. इस बार दूसरा में बटन ऑफ साइड पे उड़ा है. यहाँ पे विराट काफी अच्छी फील्डिंग करते हुए 1 रन चुरा लेंगे. यहाँ पे विकेट. यहाँ पे रन आउट दीपक द्वारा. कोई जरूरत नहीं थी. स्कोर बढ़ता हुआ 71 रन. अभी भी 7 गेंदे जीत के लिए चाहिए आपको. 7 गेंदे जीत के लिए अभी भी चाहिए 29 रन. एक बड़ा शॉट लगाया धर्मा भाई. 23 तो बन सकते हैं. 4 बड़े शॉट लग सकते हैं. बैट्समैन सुमित माची मीरा रोड. चांगला फलंदाज ग्राउंड मध्ये आधी आतमध्ये उतरलेला आहे सुमित दादा. 7 चेंडू आणि 7 चेंडू. शेवटचा चेंडू आहे. आता बघत आहे नीलचा काय करते धर्मेश दादा. शेवटचे चेंडू उडवू दादा. धर्मेश माछी दादा शेवटचे चेंडू बाहेर पाठवून दे लगेच. छह गेंदे अभी भी जीत के लिए चाहिए 28 रन. 6 गेंदे 28 रन. क्योंकि पिछली दूसरी ओवर जो आपने देखी थी 30 रन बनाए थे. वहां पे बैटर थे अजय माछी. उन्होंने अपने काफी अच्छी बल्लेबाजी की थी और कहां से कहां मैच आ चुका है. इस बार देखिए आप मैच का आनंद ले रहे हैं. दर्शकों को भी पता है मैच कभी भी कुछ भी हो सकता है. कभी भी पासा पलट सकता है. इस तरह से हो रहा है. नए गेंदबाज कौन रहेंगे. सागर चांगला गोलंदाज आहे. त्याने एक झेल बी पकडलेला सुंदर झेल. दीपकचा कोणा झेल पकडलेला होता सागरने. चांगली गोलंदाजी करते सागर. आता धर्मेश पराज स्ट्राईक मध्ये आहे. नॉन स्ट्राईक मध्ये तो जो मित्र आलेला आहे आता तो नॉन स्ट्राईक मध्ये आहे मिरर संघाचा. पण आता तो खेळाडू नॉन स्ट्राईक मध्ये धर्मेशला स्ट्राईक भेटलेले. आता 7 चेंडू उडलेला आहे दादा. तुला दादा संधी भेटले परत. तुला उभा सोना करा. परत नील आला वाटतो. नाही तो आलाय सागर आलाय. अजून त्याला दुखापत आहे त्याला नीलला. सागर नए गेंदबाज आए. सागर को अगर अपनी टीम को जिताना होगा तो 6 गेंदों में 28 रन डिफेंड करने होंगे. धर्मेश का कारनामा करना होगा. ये अजूबा करके दिखाना होगा धर्मेश को. 6 गेंदों में 28 रन बनाने हैं अगर आपकी टीम को जिताना होगा तो. सागर पहली गेंद फेस करेंगे. धर्मेश 5 ओवर की. और यहाँ पे पहली गेंद पे अंपायर का डिसीजन. 5 बड़े सिक्स लगाने होंगे. 5 अभी. एक बड़ा आता तो आपको मजा आता थोड़ा मैच में. यहाँ पे जिसने ने थोड़े भटके सागर. अंपायर का इशारा आया वाइट. यहाँ पे मैच थोड़ी गर्मासी हो सकती है. 2 बड़े सिक्स बैक टू बैक लगाई है सागर भाई. और मैच धर्मेश इस बार उड़ा है. इस बार खिलाड़ी मौजूद है कि नहीं. बॉल जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. यहाँ पे स्कोर बढ़ता हुआ 77. 4 गेंदे 23 रन की जरूरत. धर्मेश से कारनामा करके दिखाए. चार गेंदे बैक टू बैक 4 सिक्स लगाने होंगे आपको अगर जीतना होगा तो.
आप सामने भी मार सकते हो, ऐसा कोई जरूर नहीं है कि पीछे ही मारना है आपको। बल्ले पे ठीक से आई ने बाहर गिरा लिया। यहाँ पे स्ट्राइक पे रहेंगे सुमित। 3 गेंदें आनी बाकी है, स्कोर बढ़ता हुआ 78। काफी अच्छी फाइट की है इस टीम ने, अच्छा प्रदर्शन रहा है इस टीम का भी, मैं भी मानना चाहूंगा। जय धारावी मोरवा काफी खुश दिख रही है। गोपाल अच्छी पारी खेली थी गोपाल ने भी। सागर यहां पे हो रहा है, इस बार गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। सुमित के बल्ले से आता हुआ सिक्सर, ये पहले लगाना चाहिए था आपको सुमित। अच्छी कमबैक करना होगा तो पहले आपको बैक टू बैक सिक्स लगाते तो ये मैच में थोड़ा जान हो सकती थी। और स्कोर बढ़ता हुआ 84 रन। अच्छा पीछा किया है आपने, अच्छी फाइट दी है, ये भी मानना जरूरी है। अभी भी 2 गेंदें आनी बाकी है। ब्लॉकर पे डालते हुए गया यहाँ पे आखिरी गेंद यहाँ पे, स्कोर बढ़ता हुआ 85 रन। क्योंकि अच्छी फाइट की है, ये भी मानना जरूरी है। और यहाँ पे आसानी से जीत दर्ज करते हुए दोनों टीम से निवेदन है कि हैंडशेक बहुत जरूरी है। भले हार जीत तो होती रहती है, क्योंकि क्रिकेट से ही अपनी दोस्ती बनती है और क्रिकेट में ही सब अच्छे दोस्त मिलते हैं। तो हैंडशेक बहुत जरूरी है। मैच भले आपने हारा है, क्रिकेट का यही नियम है कि अच्छी क्रिकेट खेलिए और अच्छा प्रदर्शन दिखाइए, और अच्छा प्रदर्शन रहा है। अजय से भी मैं आपसे निवेदन करूंगा, अजय भाई आपको जो 3 बैक टू बैक 3 सिक्स लगाए थे हमारे रमेश भाई, उनके हाथों से आपको 1000 रुपए का इनाम दिया जाएगा। अजय माछी आपको भी यहाँ पे आना है, 1000 रुपए का इनाम लेना है। और हैंडशेक बहुत जरूरी है, दोनों टीम से निवेदन है हैंडशेक करके जाइए। दोनों टीम से निवेदन है, हैंडशेक बहुत जरूरी है। और यहाँ पे मैन ऑफ द मैच का खिताब हासिल किया गोपाल माछी। एक धुआंधार बल्लेबाजी की थी, 53 रन। त्याला 1000 रुपये बी देऊ आता परत. जीतो की नाही आपण जीतो की नाही नाही तसं नाही और यहाँ पे मैन ऑफ द मैच का खिताब यहाँ पे हासिल होता हुआ गोपाल माछी। काफी धुआंधार बल्लेबाजी की थी, अच्छी फाइट की है। आईचे आशीर्वाद नांदेड़ ने, अजय ने अच्छी बल्लेबाजी की थी, 55 रन बनाए। और यहाँ पे गोपाल ने भी 53 रन बनाए। इस इनिंग में काफी धुआंधार बल्लेबाजी देखने को मिली। और अजय भाई आपको भी यहाँ पे आना है, 1000 रुपए का बख्शीश यहाँ पे जो रमेश भाई ने दिया है। सुमित अजय अजय ने 3 बैक टू बैक 3 सिक्स लगाए थे। अजय आपको 1000 रुपए का इनाम दिया जाएगा रमेश भाई के जो रखा था इनाम। कोई भी बल्लेबाज 3 से हैट्रिक लगाए गए तो 1000 रुपए का इनाम दिया जाएगा। अजय भाई आप वेल डन बैटिंग की है, दिल खुश कर दिया। भले आपकी टीम हारी है पर मैच आपने जीता जरूर है, क्योंकि अच्छे बल्लेबाज अच्छी पारी खेली है आपने और अच्छी फाइट भी की है। अच्छी मैच देखने को मिली दर्शकों को, काफी मजा आया इस मैच में। और हमारे मैन ऑफ द मैच का खिताब दिया जाएगा गोपाल माछी को भी एक टी शर्ट, ट्रॉफी और एक सॉस।
और नितिन के हाथों से दिया जाएगा गोपाल माची को एक ट्रॉफी और एक ट्रैक टी शर्ट और